नाशिकमध्ये महायुतीतील बंडखोरी अखेर थंड. गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार. महाजन आणि सावंतांची शिष्टाई फळाला. मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र थांबलो म्हणजे संपलो असं नाही. फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील. नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिल्यानंतर गोकुळ गीतेंकडून विश्वास व्यक्त. शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम. रेश्मा काळेंकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार सुरू. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य. झडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही. अमरावतीत काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यातच आरोप प्रत्यारोप. मॅनेज झालात का? 15-20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा. यशोमती ठाकूर यांचा आरोप. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयात उपचार. विधान परिषद निवडणुकीत उमेदवाराच्या माघारीवरून काँग्रेसची नामुष्की. उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज. संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार. सूत्रांची माहिती. पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. पुणे विद्यापीठ परिसरात तरुणांचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो संजय राऊतांकडून डिलीट. अमेरिकेत कोण कोणास भेटला अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट. तर तो फोटो AI जनरेटेड असेल. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. ओमान समुद्रात अमेरिकन नेव्हीच्या हल्ल्यात 3 भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू. 21 जणांना वाचवण्यात यश, तर 3 जण अद्याप बेपत्ता. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि नौदलाशी सातत्याने संपर्कात.